हॅपी बर्थडे टू तू खा मधून आता कोण निवडून येईल आणि कोण नाही तिघांना पण शुभेच्छा आहेत. असे तुम्ही आपल्या समाजाचे आमदार व्हा आणि अशीच चांगली चांगली कामं करा. बस हीच आमच्याकडून अपेक्षा आहे. आपल्या या डोंबिवली सिटी आणि आपल्या या डोंबिवलीचं नाव कसा मोठा होईल ते बघायचा. पीस आहेत बघ, लेग पीस इथं मोमोज, इथेशी हड्डी पीस बघा, कवरा आणले कसा काम. सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कालन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गाईज. तर चला गाईज, आता मी चाललोय भिवंडीला जायचं कारण म्हणजे तुम्हाला सर्वांना माहित आहे गुंदवलीची ताई दरवर्षी लेटच भावीच घेऊन जातो. या वर्षी थोडी लग्न होती म्हणून थोडा लेट झाला आणि तिचे पण मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो का कोणीतरी ऑफ झाला होता ते. तर जाऊ दे, चला आता मी चाललोय तिला भावीच घेऊन. आणि अजून काकाची मुलीला पण ड्रेस न्यायचा, तो पण तो देऊन येईन मी ड्रेस. पण आता मी चाललो तिला भावीच घेऊन. मी आहे रूपांश आहे, तुम्ही नक्की बघा आजचा ब्लॉग. आणि खरंच ती ताई खूप चांगली आहे आणि तुम्हाला बघायलाच भेटेल नक्कीच बहीण कशी असते. म्हणजे तिला जेव्हा आठवण येते तेव्हा ती फोन वगैरे करते का भाऊस तुला माझी आठवण येते का नाही. मी तुम्हाला माहिती आहे मी बिझीच असतो, एनी टाइम मी बिझी असतो. तर जाऊ दे, चला आता आम्ही जाणार आहे भाभीच जेवून. ते तुम्ही बघा, भाभीच करू. भाभीच केल्याच्या नंतर आम्ही आमच्या घरी येऊ. आता वाजल्यात 7:01 झाले, आता वाजल्यात 7:01 आणि आता मी चाललो भाभीच घेऊन. तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा. जेवढा मोठा होईल जेवढा छोटा होईल तेवढा ब्लॉग मी अपलोड करणार आहे, तर नक्की बघा तुम्ही. चला तर आता जाणार आहे मी, गाडीमध्ये बसतोय. गाडीमध्ये बसून मी लगेच निघणार आहे. आणि हा मिस्टर रूपांश यूट्यूब चॅनलवरती थोडासा परत प्रॉब्लेम झालेला आहे. यूट्यूब चॅनल चालू आहे पण त्याचे ब्लॉग का अपलोड होत नाही तेच माहीत नाही. मी दिला आहे आता कोणाकडे, एका मित्राकडे दिलेला आहे त्याचा यूट्यूब चॅनल. का काहीतरी छोट्या मुलांनी जे मस्ती वगैरे करतो, रूपांश कोणाला उलट बोलतो ना, त्याच्यावरती स्ट्राईक येतात. त्याला का येतात काय माहिती. पहिले एवढे मस्ती करायचे, शिव्या वगैरे द्यायचं, तेव्हा स्ट्राईक नाही आला. पण आता कसे स्ट्राईक येतात तेच समजत नाही मला. तर चला माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा. येणाऱ्या सर्व ब्लॉगला सॉंगला असेच सपोर्ट करत राहा. जर तुम्ही सॅमी कालन ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असेल ना, तर लगेच जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा पण ब्लॉग अपलोड किंवा सॉन्ग अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल ना. तर चला गाईज, कंटिन्यू राहा. चला तर आता पोचलो गुंदवलीला पोचल्या पहिला तिथे स्टार्टर आवडं आले की आम्हाला जेवायलाच नको. स्टार्टर बघूनच पोट भरला, त्याच्यामध्ये खायचा का नक्की नको का रूपांश का घाशील सगळा का. चला इथे आहे तंदुरी, इथे चांगलं पाय पीस आहेत बघ, लेग पीस. इथं मोमोज, इथे हड्डी पीस बघा, कवरा आणले कसा काम का. त्या आत्याला विचार जेवाचा की नाही जेवाचा. आत्याच्या घर आल्यावर चांगली सोय असते नाही ग. हे बघ आपला मोटू आला, मोटू मोटू तो पतलू. जोडी किसकी, मोटू पतले की जोडी. खा चल खा, बस आता खायचा त्या खा. हा खा हा. चिकन लेग पीस. हा. तर गाईला जेवायला आलेला आहे. हे बघा इथे जेवायला आवरा. मी जेवायचो ना, सॅमी शेटबी ना जेवायचा आवरा. इथे रिवून द्या ना मला, थांबू ना. हा तसं थांबू ना. सो फायनली आता नानी माझा केक कापते इथं. दे रूपांश. तर गाईस नानी माझा केक कापता. आता माझा बर्थडे आहे ना जवळ, याला काहीतरी वाटतं. काय वाटतंय. बास्केटबॉल सारखं वाटतं. बास्केटबॉल इकडे बघ, गिफ्ट बघ तुला किती. बाबा बाबा बाबा, या गिफ्ट लाईक आहे ना.
ये जे नुसतं गिफ्ट गिफ्ट आणि ग्लास. काचेचा ग्लास. हा आता आपण केक कापूया. आता आपण केक कापूया. हॅपी बर्थडे थांबरा. आता 20 तारखेला बर्थडे है. कोणचा? माझा. मच्छेल कापाचा ग. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर रूपा. हॅपी बर्थडे टू. तू खा. हा आता बरोबर ना सगळ्यांना. हा अरे मोटूला बरो. हा मोटू पतलू पतलू. बस 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 तूच खा आता सगळा केक खा आता. हा का हा. चला तर गाईच कालचा ब्लॉग आपला अर्धा होता तर तो कसा कंप्लीट करायचा तर मी विचार केला. तर बोला चला आता जेवायला आलो आपण. जेवायला आलो तर बोला आपला ब्लॉग कंप्लीट करू. तर चला आता आपला स्टार्टर तुम्हाला सर्वांना माहितीच असतं. मसाला पापड चना काढली आणि त्याच्यानंतर काय जेवण. आता आम्ही दोघंच जण जेवायला आल्या. बाकीचा हॉटेल तर बघा जाम भारी इथेशी. आतमध्ये मस्त इटात बाहेरचा प्लास्टर आहे पण आतमध्ये इटा नाही आहेत. त्याला तरंग बोलता येणार. तरंग हॉटेल. तर आता आलोय जेवतो आम्ही आणि हा ब्लॉग कसा कंप्लीट करायचा तो विचार चालू आहे माझा. कारण की ब्लॉग अर्धवट सोडणार नाही. कारण की काल भाभीच घेऊन गेलेलो हाच शर्ट होता त्याच्यामुळे मी आज हाच शर्ट घातला. कारण की 1 घंट्यासाठी 2 घंट्यासाठी मी शर्ट घातला असेल. त्याच्यानंतर मी लगेच शर्ट काढला. तर बोला चला आपला ब्लॉग कसा कंटिन्यू राहील तो विचार केला मी. त्याच्यामुळे मी हा शर्ट घेतला आणि आता घातला आणि आता आलो आम्ही जेवायला. इथं आता आमच्यासोबत आमचे गावचे सरपंच सुद्धा आहेत. गावचे म्हणजे पागड्याचे पारचे ज्येष्ठ नागरिक सरपंच. सरपंचच आहे पण हे सरपंच आहेत. पागडे गावाचे सरपंच आहेत. आणि आता काय थोडेसे नाराज आहेत ते सध्या. दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळलेला आहे. त्याच्यामुळे काय बोलू नाही शकत. कारण की विषय थोडा वेगळा झाला आहे आजचा त्यांचा. आज निवडणूक आहे त्याच्यामुळे जे पण आपले 3 उमेदवार उभे होते तिन्हीमधून आता कोण निवडून येईल आणि कोण नाही तिघांना पण शुभेच्छा आहेत. असे तुम्ही आपल्या समाजाचे आमदार व्हा आणि अशीच चांगली कामं करा. बस हीच आमच्याकडून अपेक्षा आहे. आपल्या या डोंबिवली सिटी आणि आपल्या या डोंबिवलीचं नाव कसा मोठा होईल ते बघायचा. तर चला जो पण कोणी आमदार होईल त्याला शुभेच्छा. 3 आपले उमेदवार आहेत. राजूदादा पाटील तसेच सुभाष भोईर आणि आपले राजेश मोरे साहेबसुद्धा आहेत. तिघांना तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही तिघेजण आमदार 3मधून कोणतरी आमदार होईलच. तुम्ही आपल्या डोंबिवलीचा चांगला विकास करा आणि आपल्या डोंबिवली शहराचा मोठा नाव करा हीच आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून. तर आता आम्ही जेवतोय. माझी जेवढी इंस्टा यूट्यूब फॅमिली आहे ब्लॉग बघत असेल तुम्ही सुद्धा जेवायला या. फायनली आता आपला मसाला पापड आला. आता मसाला पापड खातो आणि बघा चना कोलीवाडा आला का रे. नाही टाइम है क्या चना कोलीवाड़ा आने के लिए? 2 मिनट लगेगा. 2 से 5 मिनट लगेगा. भाई थोड़ा सा नाराज है. यो कनवले नाराज झाला मला तेच समजेना. यो वेटर त्याला चांगला निकाल लागला. बोला बीजेपी का सत्ता आ गया. अरे यार शीट बोलताय. आपल्या इथंच मुखात काम करायचं. याला कुठं झाले नाराज होऊन. कोणची बी सत्ता आहे आपल्याला का. आपल्याला 2 टाइम आपल्या घराच्या आवाला भेटतं बाद झाला का दादा बरोबर का नाही. नाराज होत त्याला. आता सांगता एक काम कर कोणी पाठव हे महाराजा 4 तारी पिवता तुला. गरम गरम ना दादा. चला मसाला पापड इथेशी ने बा. दादाने बघ कसा त्याला मस्त तोडीत घेतले. फन्ना अर्धा मुस्कटले त्याला. कोण हो डेंजर गाडी आहे जी. नुसता धूर चोरी त्याला फार फार फार. चला तर आता आम्ही ना आला बघा चना कोलीवाडा आलेला आहे. भाई नाराज नहीं होने का. नहीं ना नाराज पक्का. अरे खुश रहने का भाई. खा पी के चटनी बिटनी लेके आओ. कौन सा चटनी? तू भाई जो लेके आएगा तो लेके आ. हाँ और ये भी लेके आ पिन. चला आता खाऊन घेता आम्ही. दादा के मोबाईल मध्ये घुसून काय होणार नाही. राहिलं वाटतं 20-25 हजार राहिलं वाटतं. आपली बांडला कुठे नाही. बांडला कुठं दाखव ते किशनची दाखव. दादाला
दादाचा पक्ष निवडून आल्याबद्दल दादाला पॅकेट आलेला आहे. नाही आला? अरे रे 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 नाराज आहे वाटतं. नाराज आहे दादा, नाराज आहे. पण अजून वाटतं अजून कुठे पेट्या फुटतात अजून. हा पेट्या फुटतात गाईस. तर चला आता आमचं आम्ही खाऊन घेत आहोत. फायनली आपली ऑर्डर आलेली आहे. पण नावरा मी जिंदगी गावा खाला नाही, आज काय खाऊ शकत आहो. तर सूप चायनीज व ग्रेव्ही चायनीज जे बोलते, ग्रेव्ही चायनीज. तर आता आले जेवता मस्त गाईस. आता आपला डाग थोडासा कमी झाले, पण आता इथं कुठं माहिती न झाला आहे. नशीब आता आंब्यांची सीझन बी ना, तर लोक बोलले ती आंब खातं, जास्त आंब खातं, असं बी काही नाही. हे बघा कशा येतात, डेंजर येतात. जाऊ दे, आपला 2 बायकांचा ब्लॉग टाकणार आज नक्की बघा. 4 वाजता आता किंवा 5 वाजतील दवा, पण टाकू देत. आज इलेक्शन होतं म्हणून मी टकला नाही का, बोला इलेक्शन कसा टाकू. तर बघा आता घरात आता ना पहिले तो ब्लॉग टाकता बघा, मजा येईल तुम्हाला बघायला. जाम खतरनाक ब्लॉग झाले. आवडा असून पोटा दुखतील ना लय. जाडी बायकोने असा उचलला म्हणा डायरेक्ट बुक की टेंगुल. चला तर आता जेवण करतो आम्ही, मग आम्ही जातो घरी. नाही दादा तू नी घेतली बी जोर लागेच काय. दादाचा विषय एकदम हार्ड आहे. और दादाकडे आहे. चला तर आता गाईचं जेवण वगैरे करून झाला. मी चाललो माझ्या गाडीमध्ये, दादा तिकडे दादाच्या गाडीमध्ये आहे. आणि आता हा ब्लॉग बघू, जेवढा मोठा होईल तेवढा बनवायचा प्रयत्न करेन. कारण की भावीचा जो ब्लॉग होता 3 ते 4 मिनिटाचा झाला, जास्तच मोठा नव्हता झाला. मग मी विचार केला आपण वर्षातून एकदा जातो आपल्या बहिणीच्या घरी, आणि मग तो बोला बहिणीला पण दाखवू दे. आणि खरंच गुंदवलीच्या ताईच्या घरी गेलं म्हणजे विषय एकदम हार्ड असतं. तिथे जेवणाची सोय काय खतरनाक असते. पण कोणतरी ऑफ झाला होता, फक्त साडी दिली जेवण वगैरे केला. कारण की त्यांना पण हल्दीमध्ये जायचा होता. ते लोक गेले हल्दीमध्ये गेल्याच्या नंतर मग मी रुपांशला घेतला आणि मग मी निघलो घरी. तर ते लोक गेल्यानंतर हल्दीला. मग ताई बोलते का नाही, बोलते यावर्षी ओवाळणी नाही करू. बोला ठीक आहे चालेल, ओवाळणी नाही करू तर ठीक आहे, जाऊ दे. माझे मी 200 वाचलं. असं काही नाही, मी मस्ती करता. माझे पहिला म्हणजे ओवाळणी केली आपण बहिणीचे टाटामध्ये थोडेफार काय असते ते टाकतो. तो माझ्या डोक्यामध्ये एक डायलॉग सुचला म्हणून मी तो डायलॉग मारला. नाही तर तुम्ही असं काही मानून घेऊ नका. बघा गुंदवलीच्या ताईने फोन केला का तू कधी येशील काय येशील ते झाला. अक्षता आता बघा जेवढ्या बहिणी आहेत आपल्या फोन करून सांगतात तू कधी येणार आहे, कधी नाही येणार. तर मी जेव्हा प्रत्येक बहिणी फोन करते तेव्हा मी जातो प्रत्येकीची साडी घेऊन. अजून पण माझ्या घरात 3 साड्या तशाच असतील. आता एक काकाच्या मुलीला ड्रेस द्यायचा आहे तो बाकी आहे, रुद्रच्या मम्मीची बाकी आहे, अजून भक्तीची पण बाकी आहे. आता ती जेव्हा फोन करेल भक्ती तेव्हा जण तिची साडी घेऊन शा. अजून तिचा फोन आला नाही, मग तोपर्यंत साडी ठेवली मी घरा बरोबर. तर चला आता मी माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जेवढं तुम्हाला दाखवायचं तेवढा मी दाखवतो. तर असेच सपोर्ट करत राहा आणि 2 बायकांचा सॉन्ग नक्की बघा म्हणजे. आणि तो ब्लॉग बघा, जाम भारी झाले ब्लॉग जाम भारी झाले. तर चला माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू.